मानाचं काम करतो, तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाया पडतो. मला कोणाची गरज नाही या राज्यात, पण तुमची लई गरज आहे मराठा बांधवाची. मी पाया पडतो तुमच्या, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. जर 1% हुकला ना, हुकू द्या. धाडशी बना, धाडशी. रिपीट करू 1-2 वर्ष, रिपीट करा. नका आपल्या आईबापापासून लांब जाऊ. आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा. माझे हात जोडून विनंती पुन्हा कुणी नाही. बीडला आत्महत्या झाली, अतुल भैया कवचटांनी राणीताईंना बदनापूरला केली, काळे भैयानं आपल्या इकडं शिल्लोडला केली. तुम्ही आत्महत्या नका करू. नसल आरक्षण तुम्ही यावेळी चुकलात, तुमचा दोष नाही. तुमचे आईबापा कष्ट करून तुम्हाला पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी. तुम्हाला हेही दिसतं की दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्के असून लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, पण नाविलाज आहे. त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही, होऊ द्या. 1-2 वर्षे लेट व्हा, काही फरक पडत नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही कायमचे संपू नका. आईबापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलंय. आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो, तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब? तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो, दुसऱ्या कारणासाठी 4-2 जणांनी जर मेले, आत्महत्या केल्या, तर तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी. आणि हे भविष्य मागतात, भविष्य. राजकारण नाही मागत. ये राजकारणासाठी नाही, त्यांना काही मिळावं म्हणून नाही, हे भविष्यासाठी त्यांचं हक्काचं आरक्षण मागताय. तुम्ही देत नाहीत. तुम्हाला माणुसकीच नाही. माणुसकी शून्य झालात तुम्ही. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकरं धड आत्महत्या करायला लागलेत मराठ्यांच्या. आमचं संपायला लागलेत. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही. मोडू द्या, हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बापाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला मर्यादा येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीर